पण नर्मदा मैयाचा नुसतं दृष्टिक्षेपानं जरी दर्शन झालं तरी तुमचं आमचं पाप जळून जातं, एवढी ताकद हे नर्मदा मैयाच्या दर्शनामध्ये. म्हणून 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करण्याकरता 2 काशीच्या प्रदक्षिणा कराव्या लागतात. पण 2 काशी प्रदक्षिणेचं पुण्य केवळ नर्मदा मैयाच्या स्नानानं होतं आणि नर्मदा मैयाच्या जपानं होतं. एवढी ताकद नर्मदा मैयाच्या दर्शनामध्ये आहे, नर्मदा मैयाच्या स्नानामध्ये आहे. म्हणून नर्मदा परिक्रमा एक जीवनामध्ये वेगळी अशा प्रकारची अनुभूती येते. म्हणून ती परिक्रमा आता अनेक जण करतात, पण त्या परिक्रमेचे काही नियम आहेत. त्या नियमात राहून ती प्रदक्षिणा करावी लागत असते. आणि ही पहिली प्रदक्षिणा आमचे मार्कंड ऋषी त्यांनी केलेली आहे. कुठल्याच ग्रंथाचं पुराण नाहीये, पण आमच्या नर्मदा मैयाचं पुराण आहे, नर्मदा पुराण आहे. कुठल्याच नदीची परिक्रमा नाहीये, फक्त आमच्या नर्मदा मैयाची परिक्रमा शास्त्रामध्ये तिचं वर्णन आलेलं आहे. आणि सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, पण एकच जगात एक अशी नदी आहे की ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. हो. आणि इतर नद्यामध्ये असेल पाहत असेल आपण, कुठल्याही नर्मदा नदीचं जल घ्या आपण, ते 4 ते 5 दिवस राहतं, त्याच्यानंतर ते राहत नाही. पण जगात एकमेव अशी नदी आहे की नर्मदा मैयाचं जल तुम्ही 1000 वर्ष आपल्या घरात ठेवा तरी त्या जलामध्ये दोष निर्माण होत नाही. म्हणून नर्मदा परिक्रमा करत असताना अनेक शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत. खऱ्या अर्थानं नर्मदा परिक्रमा जर करायची असेल, आता तितकं आयुष्य राहिलं नाही आणि तितका आता कोणाकडं वेळही राहिला नाही. म्हणून नर्मदा परिक्रमा करत असताना पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की खरी परिक्रमा 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची असते. परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस एवढा कालावधी हा एका परिक्रमेचा असतो. पण आता समाजामध्ये लोकांच्या धावपळीच्या योगानं तितका वेळ आता कोणाकडे नाही. मार्कंड ऋषीने आपली परिक्रमेचा हा वेळ सांगितलेला आहे आणि त्याचे काही नियम सांगितलेले आहेत. म्हणून आता परिक्रमा करतात लोक, पण नुसते पळत राहतात आणि इकडे आल्यानंतर सांगतात आम्ही 2 महिन्यात केली, 3 महिन्यात केली, 75 दिवसात केले. अरे नर्मदा परिक्रमा ही पळण्याकरता नाही, नर्मदा परिक्रमा ही तुमच्या आमच्या अंतःकरणातले विकार पळवण्याकरता आहे. तुमच्या आमच्या अंतःकरणात जे विकार भरलेले आहेत ते विकार पळवण्याकरता नर्मदा परिक्रमा आहे. आणि अशा शास्त्रयुक्त पद्धतीने जर ती परिक्रमा केली अगदी काटेकोरपणानं आणि त्यामध्ये जर भावयुक्त होऊन जर ती परिक्रमा केली तर निश्चित नर्मदा परिक्रमेमध्ये आपला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी परिक्रमा केली त्यांच्या जीवनात अनुभूती नर्मदा मैयाचं दर्शन हे झाल्याशिवाय राहत नाही. आणि नर्मदा परिक्रमेचे असे काही अनुभव असतात की ते वाढीनं सांगता येत नाही, वाढीनं सांगता येते. तो अनुभव, ती अनुभूती ही आपल्या जीवनात काय क्रांतिकारक ठरते हे ज्यांनी परिक्रमा केली त्याला माहित आहे. म्हणून अनेक लोकांचे किस्से ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली अशा अनेक लोकांचे अनुभव, आता भावांच्या अनुभव, आता त्यांच्या संगतीमध्ये ना त्यांच्या संगतीत जाऊन त्यांना जे अनुभव आला नर्मदा परिक्रमेचा, नर्मदा अरे एक परिक्रमा केली तर नर्मदा मैया दर्शन देते कुणाच्या ना कुणाच्या रूपानं. आमच्या बाबाला नक्की नर्मदा मैयानं दर्शन दिलेलं आहे. लक्षात ठेवा, ती कुठल्या ना कुठल्या रूपानं येणार आणि तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. लक्षात ठेवा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये नर्मदा मैयाची अनुभूती आलेली आहे. आमच्या गुरुवार्याने घडलेली घटना सांगितलेली आहे. हे गंगागिरी महाराज, या गंगागिरी महाराजांनी नर्मदा परिक्रमा करायची म्हणून ते आपल्या तिथून गेले आणि परिक्रमा करत असताना त्यांच्या सोबत त्यांचा एक भागवत नावाचा शिष्य होता. 2 जण नर्मदा परिक्रमा करायला लागले. नर्मदा मैयाची ताकद मी आपल्याला सांगतो. 2 जण परिक्रमा करत असताना दुपारच्या वेळेला थोडासा विसावा घ्यायचा म्हणून गंगागिरी महाराजांनी थोडीशी विश्रांती घेण्याकरता ते एका ठिकाणी थांबले आणि झोपले. तो भागवत नावाचा शिष्य त्यांच्या जवळ झोपला आणि झोपल्यानंतर त्या ठिकाणी एक विषारी साप आला आणि त्या विषारी सापानं गंगागिरी महाराजाचा जो शिष्य होता भागवत, त्या भागवताला दंश केला. दंश केल्यानंतर त्या भागवताच्या मुखातून भेस आला, शरीर काळं पडलं. थोड्या वेळाला गंगागिरी महाराज झोपेतून जागे झाले आणि झोपेतून जागा झाल्यानंतर त्यांनी आपला जो शिष्य होता त्याला हलवलं. ए भागवत,
भागवत उठ, हे भागवत उठ, आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय. पण त्यांनी थोडस आणखी लक्ष देऊन पाहिलं तर भागवताचे तोंडातून फेस आलेला आहे. भागवताचं शरीर काळ निळं पडलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलं की या भागवताला सापानं दंश केला. गंगागिरी महाराज खूप पॉवरफुल होते, साधू होते. गंगागिरी महाराज गंगेच्या पात्रामध्ये गेले, नर्मदा मायाच्या पात्रामध्ये गेले आणि नर्मदा मायाला सांगू लागले की मैया, अरे त्याचं प्रारब्ध संपलं म्हणून तो गेला हे मला मान्य आहे, पण उद्या या जगामध्ये अपप्रचार होईल की नर्मदा परिक्रमा केलेले माणसं, नर्मदा परिक्रमा करायला गेलेले माणसं पुन्हा परत जिवंत येत नाही. या जगात कोणी परिक्रमा करणार नाही आणि नर्मदा परिक्रमा करायला गेलेले माणसं मरतात, अशा प्रकारचा अपप्रचार होईल. म्हणून गंगागिरी महाराजांनी नर्मदा मैयाला आवाहन केलं की मैया, जोपर्यंत तू याला जिवंत करणार नाही, याला जर नाही जिवंत केलं तर मी सुद्धा माझा देह ठेवणार नाही. गंगागिरी महाराजांनी नर्मदा मैयाला नमस्कार केला, एक ओंजळीभर पाणी घेतलं आणि पाणी घेऊन त्या भागवताच्या मुखामध्ये टाकलं. परिणाम असा झाला की तो सर्पदंश होऊन मेलेला भागवत त्या ठिकाणी तक्षणी अशा प्रकारचा जिवंत झाला आणि राहिलेली परिक्रमा त्यांनी गंगागिरी महाराजांबरोबर केली. अनेक प्रसंग आहे. राजेंद्रदास महाराजांच्या मुखातून एक गोड प्रसंग ऐकला. त्यांनी सांगितलं की एक गौरीशंकर नावाचे एक महान भगवत होते, अफगाणिस्तानमध्ये जन्माला आलेले, पण आपल्या भारतामध्ये स्थायिक झाले. नर्मदा मैयाचं महत्व ऐकलं, ओंकारेश्वरला आले आणि ओंकारेश्वरला आल्यानंतर त्यांनी मनात निश्चय केला की मला भगवान शंकराचं दर्शन झालं पाहिजे, म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमेला प्रारंभ केला. मला भगवान शिवजीचं दर्शन झालं पाहिजे, मला भगवान शिवजीचं दर्शन झालं पाहिजे, म्हणून त्यांनी परिक्रमेला प्रारंभ केला. पण परिक्रमा एक करायची, दोन करायची का चार करायची काही ठरवलेलं नाही. जोपर्यंत मला शिवजीचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी परिक्रमा थांबवणार नाही. त्यांनी परिक्रमा चालू केली आणि असं करता करता परिक्रमा ही तुमच्या आमच्या सारखी नाही केली. परिक्रमा त्यांनी शास्त्रात सांगितली 3 वर्ष 3 महिने 13 दिवस अशी विधियुक्त परिक्रमा केली. आणि परिक्रमा केल्यानंतर अशा परिक्रमा त्यांनी 12 केल्या. किती केल्या? 12 परिक्रमा केल्या. एकूण 40 वर्षाचं आयुष्य त्यांनी नर्मदा परिक्रमेमध्ये खर्च केलं. 40 वर्ष झाले, आता शरीर साथ देत नाही आणि मला अजून भगवान शिवजीचं दर्शन झालं नाही, म्हणून मनामध्ये खंत वाटली, मनामध्ये खेद वाटला. आणि परिक्रमा करत असताना सायखेडा नावाचे गाव आहे नर्मदा परिक्रमेच्या काठावर. रात्री 2 वाजता उठले गौरी शंकर प्रभू आणि त्यांनी मनात निश्चय केला की आता जीवन जगण्यात अर्थ नाही. एवढं 40 वर्ष परिक्रमा करून सुद्धा मला जर शिवजीचं दर्शन प्राप्त होत नाही, आता मला हा देह ठेवायचा नाही. काहीतरी माझ्यामध्ये दोष असला पाहिजे, काहीतरी माझ्यामध्ये पाप शिल्लक असलं पाहिजे. आता माझा देह समर्पित करणार. रात्रीच्या 2 वाजता ते गौरीशंकर प्रभू इंद्रायणी नर्मदा मातेच्या पात्रामध्ये गेले आणि आता देह समर्पित करायचा. तितक्यात एक छोटीशी मुलगी रात्री 2 वाजता येते आणि गौरीशंकर प्रभूचा हात धरते आणि सांगते की प्रभू काय करता, का बरं तुम्ही या ठिकाणी आला, का बरं आत्महत्या करण्याचा विचार करता. त्यांनी मनात विचार केला की रात्रीचे 2 वाजलेले, अख्खं गाव झोपलेलं आहे आणि या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये मला कोण या ठिकाणी अडवण्याकरता आलं. बरे कोण आहे तो, मला देह माझा समर्पित करायचा आहे, मला शिवजी दर्शन देत नाही, त्यामुळे मला आता जगण्याची इच्छा नाही. त्या टायमाला ती छोटीशी मुलगी त्यांना म्हणायला लागली, कोण म्हणतो तुम्हाला नर्मदा भगवान शिवजी दर्शन देत नाही. हो मला दर्शन दिलं नाही आणि आता मला मरायचंय, मला मरू दे. नाही मी तुम्हाला मरू देणार नाही. पण मला मरू देत नाही तर तो कोण आहेस, का बरं मला अडवते, कशा करता मला या ठिकाणी अडवण्याकरता आले, कोण आहेस तू, काय तुझा अधिकार आहे. ते म्हटले की मीच नर्मदा मैया आहे. कोण आहे? मीच नर्मदा मैया आहे. मी तुम्हाला सांगते या ठिकाणी समर्पित करू नका, मग मला शिवजीचं दर्शन झालं पाहिजे.
आणि त्या टायमाला ती नर्मदा मैया छोटी मुलाच्या रुक्मिणीच्या रूपामध्ये ती म्हणते की तू तर साध्या मुलीच्या पेक्षाच आहे, मी कसा विश्वास करू की तू तर नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाने आपल्या रूप स्वरूपात येऊन त्या गौरीशंकर प्रभूला दर्शन दिलं आणि मला आता शिवजीचं दर्शन झालं पाहिजे. शिवजी का मला दर्शन देत नाही? अहो शिवजी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. तुम्हाला म्हणजे कधी? अहो तुम्ही जेव्हापासून नर्मदा परिक्रमा करताय तेव्हापासून तुमच्या त्या ताफ्यामध्ये अनेक शिष्य संप्रदायामध्ये अहो त्या ठिकाणी शिवजी प्रभू एका आचार्याच्या रूपात तुमची सेवा करतात गेल्या 12 वर्षापासून. ते म्हटले 12 वर्षापासून? म्हटले हो. अहो जगन्नाथ नावाचा जो आचार्य आहे ना तोच भगवान शिवजीच्या रूपामध्ये येऊन तुमच्या सगळ्या परिक्रमावासीची सेवा करतो. आणि तुम्ही म्हणता की मला शिवजी दर्शन देत नाही. आणि मग ते गौरीशंकर प्रभू त्या ठिकाणी गेलेत आणि पाहलं वरती पाहिलं तर ते तसे दिसायला लागले. पायाकडे पाहिलं तर पुन्हा ते तसे दिसायला लागले. म्हणजे हा शिवजी कसा आहे? आणि मग मनामध्ये भावाला नर्मदा मैया मला त्याच रूपामध्ये दर्शन पाहिजे की ज्या रूपाची मी साधना केली. आणि मग त्यांनी डोळे भरून पाहिलं तर अक्षरशः भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री जाळा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते अशा स्वरूपामध्ये सुद्धा नर्मदा मैयाने गौरांग शंकर स्वरूपाला दर्शन केलं. असे अनेक जीवनामध्ये ती परिक्रमा फक्त चांगली झाली पाहिजे. लक्षात घ्या त्या टायमाला ते कळत नाही. त्या टायमाला ते कळत नाही. आणि आम्ही शिवाजी बाबा परिक्रमा करत असताना माझा जो जोडीदार होता त्याने शूरपाणी झाडतून न नेता आम्हाला तोरणामाळा करून दिला. हा त्या तिकडून जरा लुटमार होती असं होतं तसं तुम्हाला माहीत नव्हतं. पण असं परिक्रमा करत असताना तोरणामाळचा पर्वत हा खूप मोठा डोंगर आहे. खूप मोठा खडतर तोही प्रवास खूप कठीण आहे. आणि आमचे गजानन महाराजांना माहिती आहे आपले पंढरीनाथ महाराज निकम